नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये लसावी व मसावी यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत। आता आपल्याला काय करायचं आहे प्रश्नामध्ये 12 व 14चा लसावी व मसावी काढा। प्रश्न काय आहे 12 व 14। आपल्याला संख्या कोणती दिली आहे 12 व 14। आता आपण पहिले काय काढू लसावी। कोणाचं काढायचं आहे 12 व 14। आता पहा लसावी कसं काढायचं, जी संख्या दिली आहे तिचे काय पाडायचे अवयव। आता अवयव 12 चे किती होणार 6 दुने 12, नंतर 6 चे अवयव 3 दुने 6 गुणिला 2 म्हणजे किती झाले 3 दुने 6 6 दुने 12। नंतर कशाचे पाडायचे 14 चे। 14 चे अवयव काय होणार 7 दुने 14। आता पहा लसावी कसं काढायचं। आता पहा 2दा किती वेळ आला इथे 2 वेळ, तो फक्त किती वेळ घ्यायचं एकदा, म्हणजे काय होणार 3। आता 2 किती वेळ आलाय 2दा, म्हणून त्याला किती वेळ घ्यायचं 1 वेळ। नंतर 7 गुणिला 2 करा याचा गुणाकार 3 दुने 6 7 दुने 14, 14 छक 84। आपल्याला लसावी किती मिळाला आहे 84। आता आपण लसावी किती मिळाला आपला 84। आता काय काढायचं आहे आपल्याला मसावी। मसावी कसं काढायचं पहा, जे आपण अवयव पाडलं 3 किती वेळ आलाय फक्त एकदा, आणि 2 किती वेळ आलाय 2दा, आणि 14 चे जेव्हा अवयव पाडलं 7 दुने 14, 7 किती वेळ आलाय एकदा, आणि 2 फक्त 1 वेळ, म्हणजे आपला मसावी काय होणार फक्त 2। जो 2 वेळ येतो तो काय होईल आपला फक्त मसावी। प्रश्न दुसरा काय आहे 6 9 व 12 या संख्यांनी कोणत्या लहानात लहान संख्येस भागल्यास बाकी 1 उरते। पहा आता प्रश्नामध्ये काय विचारलाय लहानात लहान, जेव्हा लहानात लहान येतो तेव्हा काय करायचं लसावी, आणि मोठ्यात मोठा आलं तेव्हा काय करायचं मसावी। आपण आता काय काढू लसावी। प्रश्नामध्ये काय लहानात लहानात लहान म्हणजे काय करायचं आहे आपल्याला लसावी। 6 9 आणि 12 याची काय काढायची आहे आपल्याला लसावी। आता लसावी कशा पद्धतीने काढू आपण दुसरी पद्धत पाहू। 6 9 आणि 12। चला आता यामध्ये कोण या 6 9 12 यामध्ये कोणाचा भाग जातो, कोणत्या संख्येचा भाग जातो 3 चा। मग द्या 3 दुने 6 3 तिरी 9 3 चौक 12। आता दुसरी संख्या कोणती आहे 2, नंतर 3, नंतर 4। आता 2 आणि 4 मध्ये कोणत्या संख्येचा भाग जातो 2 चा, म्हणजे काय होणार 2 न भाग द्या बे 1 बे, नंतर 3 मध्ये 2 चा भाग जातो का नाही, मग ती संख्या जैसे थे लिहा। नंतर बे दुने 4 बे दुने 4 झालं। आता आपल्याला काय मिळालं आहे 1। आता संख्या कोणती आहे 3 आणि 2। आता 3 मध्ये कोणाचा भाग जातो 3 चा, 1 जसं आहे तसं। नंतर 3 1 3, नंतर कोणती संख्या आहे खाली उतरवा 2। आता आपल्याला इथे 1 मिळाला, इथे 1 मिळाला। आता इथे काय पाहिजे 2 च्या जागी आपल्याला 1, म्हणजे आता कितीने भागावं लागेल 2 ला 2 ने। हा 1 जैसे थे, नंतर 1 बे 1 बे झालं। पा जेव्हा आपण लसावी काढतो त्याच्या खाली किती संख्या आली पाहिजे फक्त 1 1 1 1, तेव्हा तो काय होईल आपला लसावी। नंतर आता किती मिळाला आपला लसावी पहा बरं, याचं काय करायचं गुणाकार कोणत्या संख्याचं 3 चं 2 चं 3 चं आणि 2 चं करा। 3 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 2, 3 दुने 6 3 दुने
6 म्हणजे 6 6 36. आपल्याला लसावी काय मिळालं आहे? 36. लसावी किती मिळाला आहे? 36. आता काय आहे नंतरचा प्रश्न? लहानात लहान संख्येने भागल्यास बाकी किती उरते? 1. म्हणजे बाकी किती उरत आहे? 1. मग आता काय करायचं आहे आपल्याला? ती संख्या काढायची आहे. मग ती संख्या कशी काढायची? आपल्याला काय काढायची आहे? संख्या. प्रश्न काय? संख्याच भागल्यास बाकी 1 उरते. म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे? संख्या. संख्या काढायचं आहे. मग बाकी किती उरत आहे? 1. आणि आपल्याला लसावी किती मिळाला आहे? 36. म्हणजे काय होणार? लसावी आणि बाकी. लसावी किती आहे? 36. आणि बाकी किती आहे? 1. 36 आणि 1 किती होणार? 37. म्हणजे ती संख्या कोणती आहे? 37. कोणती संख्या मिळाली आहे आपल्याला? 37. प्रश्न तिसरा काय आहे आपला? 70 व 105 ची लसावी 210 आहे तर मसावी किती? आपल्याला काय काढायचं आहे? मसावी. संख्या कोणती देऊन आहे? 70 व 105 ची लसावी किती देऊन आहे? लसावी देऊन आहे, संख्या देऊन आहे आणि आपल्याला काय काढायची आहे? मसावी. मग कसं काढायचं? आपल्याला मसावी काढायचं आहे आणि संख्या 2 देऊन आहेत. पहिली की हे आणि दुसरी हे. लसावी देऊन आहे 210 आणि मसावी दिली आहे का नाही ती आपल्याला काय काढायची आहे? काढायची आहे. नंतर काय लिहायचं मग? आता 70 आपण पहिली संख्या घेऊ, 105 कोणती घेऊ? दुसरी. आणि लसावी किती देऊन आहे? 210. आणि काय करायचं आहे? मसावी. लसावी किती देऊन आहे? 210. आपल्याला काय काढायचं आहे? मसावी. म्हणजे काय होणार? लसावी गुणिला मसावी बरोबर पहिली संख्या गुणिला दुसरी पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या. आपल्याला किती देऊन आहे लसावी? 210 गुणिला. आता मसावी देऊन आहे का? नाही. लिहा मसावी. बरोबर पहिली संख्या किती आहे? 70. दुसरी संख्या 105. 210 गुणिला मसावी. आता करा याचा गुणाकार. 7 5 35. 3 नंतर 0 हे 3. 7 1 7 आणि हे 0. आता मसावी काढायचा आहे. मसावीला इकडेच राहू द्या. 7350. आता इथे गुणाकार आहे. इकडे आल्यानंतर भागाकार. 0 0 कॅन्सल झालं. आता भाग कितीचा जाते? 21 मध्ये 7चा जाते. इथे देऊन 5 7 1 7. नंतर 3 मध्ये 7चा भाग जातो का? नाही. किती भागाल? 0 ने. 7 5 35. 7 3 21. नंतर 3चा द्या. 3 3 9. उरला 1. 3 5 15. म्हणजे आपला मसावी किती मिळाला आहे आपल्याला? मसावी किती मिळाला आहे? 35. मग मसावी किती होणार आपला? 35. प्रश्न 4 काय आहे?
32 व 80चा लसावी 360 आहे तर मसावी किती? याचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगा. धन्यवाद.